तारुण्य पिटिकामध्ये आज आपण दोषानुसार कोणते लेप वापरू शकतो हे बघणार आहोत. वातकफ प्रधान तारुण्य पिटिकामध्ये ग्रंथी, शूल ही लक्षणे दिसतात. त्यामध्ये तिक्त कषाय रसात्मक द्रव्यांचा प्रयोग केला जातो. यामध्ये मंजिष्ठा, हरिद्रा, भृंगराज, निंब या द्रव्यांचा लेप वापरू शकतो. पित्तप्रधान तारुण्य पिटिका असतील तर त्या पुयुक्त असतात आणि रक्तवर्णीय असतात. यामध्ये आपण मधुरसात्मक द्रव्य द्यावे, जसे की घृत, तूप, लोणी हे आपण इंटरनली द्यावे. त्याचबरोबर सारिवा, दुर्वा, चंदन, यष्टीमधू याचा लेप द्यावा. कफप्रधान तारुण्य पिटिकामध्ये कंडू, ग्रंथिक्लेद ही लक्षणे दिसतात. यामध्ये आपण गैरिक, प्रवाळ, उशीर या कषायरसात्मक द्रव्यांचा उपयोग करावा. मोठे पिंपल्स असतील आणि जर ते लवकर फुटत नसतील तर त्याच्यामध्ये आपण अश्वगंधा आणि शंखभस्म याचा जर लेप दिला तर ते फुटण्यास मदत होते. ते चिकित्सा सोबतच तुम्हाला पेशंटची कंडिशन बघून, दोषावस्था बघून शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा करणे तेवढंच गरजेचं आहे.